हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन द चॅनल ऑफ महाराष्ट्र मीडिया. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा आणि पुढचे व्हिडिओ मिळवा. यामध्ये तुम्हाला 7th स्टँडर्डचे सगळे व्हिडिओ मिळतील, सगळ्या विषयांची. सो आपण आज स्टार्ट करतोय 1.5 सीइंग आईज हेल्पिंग हँड. एव्हरीवन इन द न्यू विजन हायस्कूल. आता हा जो सीन आहे तो एका शाळेमधला आहे. शाळेचं नाव आहे न्यू विजन हायस्कूल. न्यू विजन हायस्कूल. यातले सगळे जे मुलं आहेत, सगळे जेवढे स्टाफ आहे, सगळे बिझी आहे. द इनॉग्रेशन ऑफ द प्रोजेक्ट सीइंग आईज हेल्पिंग हँड वॉट शेड्यूल टू टेक प्लेस नेक्स्ट वीक. इनॉग्रेशन म्हणजे ओपनिंग. तिथं सीइंग आईज आणि हेल्पिंग हँड नावाचा जो प्रोजेक्ट आहे त्याचं इनॉग्रेशन आहे, ओपनिंग आहे आणि सगळे त्यामध्येच बिझी आहे. इट वॉज गेटिंग लेट फॉर सेंडिंग आउट द इन्व्हिटेशन. आणि कार्यक्रम आहे तर त्याचं इन्व्हिटेशन त्यांना पाठवायचे आणि त्यांना उशीर होतोय आता, कारण आता थोड्याच दिवसात त्यांचा कार्यक्रम आहे, पुढच्या आठवड्यात आहे, नेक्स्ट वीकमध्ये, आणि त्यांना सगळ्यांना इन्व्हिटेशन पाठवायचे आहेत त्या कार्यक्रमाचे. द आर्ट टीचर अँड हर स्टुडंट मेड कॉपीज ऑफ इट. इथे ॲट लास्ट शेवटी काय झालं की प्रिन्सिपल हरसेल्फ प्रिपेअर्ड द फॉर्मल इन्व्हिटेशन. प्रिन्सिपलनी स्वतः एक इन्व्हिटेशन तयार केलं आहे, फॉर्मल इन्व्हिटेशन तयार केलं आहे, आणि जे आर्ट टीचर आहेत आणि बाकीचे जे स्टुडंट्स आहेत त्या सगळ्यांनी त्याच्या कॉपीज केल्यात. हिअर इज अ सॅम्पल ऑफ वॉट दे डिड. मग ते एक सॅम्पल आहे की त्यांनी कसं इन्व्हिटेशन तयार केलं आहे. तर आज आपल्याला ते बघायचं आहे की बघूया त्यांनी कसं केलं आहे. बघा इथं दिसतंय तुम्हाला, हे त्यांनी बनवले त्यांच्या प्रिन्सिपलनी. आपण वाचून घेऊया एकदा. ओके. वी सॉलिसिट युअर प्रेझेन्स ॲट द इनॉग्रेशन ऑफ द प्रोजेक्ट. आम्हाला असं वाटतं की तुम्ही या प्रोजेक्टमध्ये यावं. इनॉग्रेशन आहे. सीइंग आईज हेल्पिंग हँड हे त्यांच्या प्रोजेक्टचं नाव आहे. ॲट दी हँड ऑफ श्रीमती विमला नाईक. आणि इनॉग्रेशन जे आहे ते कोण करणार आहे तर श्रीमती विमला नाईक, फॉर्मर प्रिन्सिपल ऑफ न्यू विजन हायस्कूल अँड प्रेसिडेंट सहाय्यक समाज. त्या कोण आहेत? त्या प्रिन्सिपल आहेत. कशाच्या? फॉर्मर प्रिन्सिपल आहेत न्यू विजन हायस्कूलच्या, आणि सोबतच प्रेसिडेंट पण आहे सहाय्यक समाजच्या. डॉक्टर A.M. चौधरी डीन. आणखी दुसरे जे चीफ गेस्ट आहे ते आहेत डॉक्टर A.M. चौधरी, ते डीन आहेत. न्यू लाईफ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल हॅज काइंडली एग्रीड टू प्रिसाइड ओव्हर दी फंक्शन. ते सुद्धा येणार आहेत. त्यांच्या कार्यक्रमाचा वेळ आहे 10 ते 11. इथे वेळ आणि डेट दिलेली आहे. तर वेळ आहे 10 ते 11. संडेला कार्यक्रम आहे. 9 जुलै 2017ला कार्यक्रम आहे. व्हेन्यू म्हणजे जागा. कुठे होणार आहे हा कार्यक्रम? तर हा कार्यक्रम होणार आहे असेंब्ली हॉल, न्यू विजन हायस्कूल ऑफ मेन स्ट्रीट, गिरगाव. हा पूर्ण त्यांचा ॲड्रेस आहे. इथे तो कार्यक्रम होणार आहे. सुहासिनी आंबेकर, प्रिन्सिपल न्यू विजन हायस्कूल. सुहासिनी आंबेकर ह्या प्रिन्सिपल आहेत. V.S. अजिंक्य टीचर इन्चार्ज आहेत, आणि कोमल शेलार, नितीन वाळके स्टुडंट सेक्रेटरीज आहेत. इथे बघा हे फॉर्मल इन्व्हिटेशन. असं एक फॉर्मल इन्व्हिटेशन तुम्हीही बनवू शकता. याचा स्टडी करा आणि तुम्ही सुद्धा असं एक फॉर्मल इन्व्हिटेशन तयार करा. ऑल्सो नोटीस was put up on the school notice board to invite the students and parents at the inaugural function. आणि सोबत एक नोटीस पण तयार केली आहे. ही नोटीस आहे बघा, पिन लावले तिथं मुलांसाठी आणि पालकांसाठी. ही नोटीस बघून त्यांनी त्या कार्यक्रमाला यावं. तो नोटीस बघा काय आहे. स्टुडंट ऑफ स्टँडर्ड 7th and their parents are invited to inauguration of the project Seeing Eyes Helping Hands at the hand of Srimati Vimla Naik, former principal of New Vision High School and president Sahayak Samaj. Dr. A.M. Chaudhary Dean, New Life Medical College and Hospital has kindly agreed to preside over the function. Again time 10 to 11, Sunday 9 July 2017. Venue Assembly Hall, New Vision High School of Main Street, Girgaon. So this is the written notice. तर याच्यामध्ये आपण दोन गोष्टी शिकलो. फर्स्ट वन इज फॉर्मल इन्व्हिटेशन, की फॉर्मल इन्व्हिटेशन कसं असतं, आणि दुसरं शाळेमधली नोटीस. दिस इज द रिटन नोटीस. टीचर मेड फोन कॉल्स टू सम स्पेशल इन्व्हिटेज. हिअर इज अ सॅम्पल ऑफ वन टेलिफोन कॉन्व्हर्सेशन. टीचर्सनी काही फोन कॉल्स पण केलं आणि त्यांचं जे संभाषण आहे, कॉन्व्हर्सेशन, ते इथं दाखवलं आहे. रिसेप्शनिस्ट अँड टीचर. रिसेप्शनिस्ट, हॅलो गिरगाव टाइम्स. टीचर म्हणतात गुड मॉर्निंग, आय एम विश्वास अजिंक्य फ्रॉम न्यू विजन हायस्कूल. कुड आय स्पीक टू न्यूज एडिटर मिस्टर शशांक प्लीज. टीचर आहे, त्यांना कुणाला बोलायचं आहे? मिस्टर शशांकला. रिसेप्शनिस्ट, हॉटेलच्या रिसेप्शनिस्ट. जस्ट अ सेकंड. टीचर, थँक्यू. न्यूज एडिटर, हॅलो मिस्टर अजिंक्य शशांक स्पीकिंग, हाऊ आर यू? टीचर, फाईन, हाऊ आर यू? न्यूज एडिटर पण काय म्हणतात? फाईन. टीचर, Mr. Shashank, I have a request. I am calling from New Vision High School. Our school is starting a new social work project. The inauguration is on the coming Sunday,
We are sending you the official invitation today. News editor, I see. Teacher, our idea is to make our student aware of their social responsibilities. It will be a big project and we hope it will set a trend for all the schools to follow. We would like your paper to cover the function prominently. ते त्यांना सांगतात की आमच्या शाळेमध्ये असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही आमचा हा कार्यक्रम कव्हर करावा आणि तुमच्या न्यूजपेपरमध्ये द्यावा. त्यावर न्यूज एडिटर काय म्हणतायत, वेल दिस संडे इज गोइंग टू बी बिझी डे बट ॲज यू से द प्रोजेक्ट इज अन इम्पॉर्टंट वन. इट शुड गेट गुड पब्लिसिटी. वेन डिड यू से इज द फंक्शन? टीचर, दिस संडे ॲट 10 in the morning. न्यूज एडिटर, फाईन, आय हॅव मेड अ नोट ऑफ इट. टीचर, थँक्यू व्हेरी मच. तर मग ओरल इन्व्हिटेशन दिले, शिक्षकांनी दिलेलं आहे, सरांनी दिलेलं आहे एडिटरला, न्यूज एडिटरला, की तुम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमाला या. त्यावर ते हो म्हणतायत, ते सुद्धा येणार आहे. स्टुडंट पास्ड ऑन द मेसेज टू देअर पेरेंट्स. हिअर इज द सॅम्पल. आता मुलं कसे मेसेज सांगतात त्यांच्या मम्मी पप्पाला. मम्मी, यू अँड डॅडी आर इन्व्हायटेड टू अवर स्कूल ऑन द संडे द 9th, सेड समीर. व्हॉट्स द ओकेशन? समीर नावाचा छोटा मुलगा आहे, तो सांगतोय, 7वीचा मुलगा आहे. तो मम्मी पप्पाला सांगतोय की तुम्हाला बोलवलेलं आहे शाळेमध्ये, संडेला कार्यक्रम आहे. त्यावर ते विचारतायत की व्हॉट इज द ओकेशन? काय ओकेशन आहे, कशाला बोलवलं? आवर स्कूल इज गोइंग टू रन अ प्रोजेक्ट कॉल्ड ॲट सीइंग आईज हेल्पिंग हँड. शाळेमध्ये एक कार्यक्रम होणार आहे, सीइंग आईज अँड हेल्पिंग हँड. देर इज अ फंक्शन टू इनॉग्रेट इट ऑन संडे ॲट 10 sharp. 10 वाजता शार्प कार्यक्रम सुरू होणार आहे. स्टुडंट्स ऑफ 7th standard आर इन्व्हायटेड विथ देअर पॅरेंट्स. सगळ्या मुलांनी आपल्या पालकांसोबत यायचं आहे. वेअर इज इट? इन द स्कूल असेंब्ली हॉल. शाळेच्या असेंब्ली हॉलमध्येच आहे. हाऊ लॉंग विल इट बी? किती वेळ असणार आहे? अबाउट an hour. मिसेस नाईक विल बी देअर टू. शी इज गोइंग टू इनॉग्रेट इट. त्यांनी सांगितलं की 1 तासाचा कार्यक्रम आहे, मिसेस नाईक सुद्धा येणार आहे, त्याच इनॉग्रेशन करणार आहे. आय सी. अँड व्हॉट्स दिस प्रोजेक्ट अबाउट? ओ, वी आर ऑल गोइंग टू व्हिजिट द प्लेसेस अँड वर्क फॉर अदर्स टर्न बाय टर्न. दे विल एक्सप्लेन दॅट ऑन संडे. सो यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन इट, aren't you? Yes, mummy. Let's see. Daddy and I can't both go, but one of us will accompany you. त्यावर ते म्हणतात की ठीक आहे, दोघं तर नाही येऊ शकत, पण एक जण नक्की येऊ. That would be nice because Mr. Ajinkya had specially asked all the students to tell their parents about it. तर हे अनदर ओरल इन्व्हिटेशन आहे, जे मुलं घरी सांगतायत त्यांच्या मम्मी पप्पाला. तर मुलांना इथे आपला लेसन संपला. याच्यामध्ये आपण 4 महत्त्वाच्या गोष्टी शिकलेलो आहोत. तर आपण भेटूया पुढच्या लेसनमध्ये. जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा. तोपर्यंत गुड बाय.